आपली पुढची डिश काय आहे मनीषाजी? आपण बनवणार आहोत एप्रिकॉट रिपल. एप्रिकॉट रिपल. एप्रिकॉट रिपल. हां जी. ही कुठली आहे बाबा? ही इंग्लंडची डिश आहे. इंग्लंडची डिश आहे. बरं, त्याचं साहित्य सांगता मला काय काय? त्याच्यामध्ये आपण मेल्टेड चॉकलेट, पीच अँड एप्रिकॉट क्रश, फ्रेश क्रीम आहे बिटन केलेलं, एप्रिकॉट पेस्ट आहे, आपलं संत्र्याचे पीसेस आहेत, बटरस्कॉच चिकी, हेझलनट पेस्ट आहे, सिल्वर बॉल्स आहे, वर्मसली आहे, ग्रीन आणि पीच आणि पिंक कलरची. सिल्वर बॉल तुमचे सॉलिड एकदम वीक पॉइंटच आहे. खूपच आहेत, मला खूपच आवडतात ते. ओके, मला सांगा हे कसं बनवलंय तुम्ही? बाजारात जे आपण चॉकलेट भेटतात स्लॅब, त्याला मी मतलब पीसेस करून मायक्रोवेव्ह मध्ये अर्धा मिनिट नुसतं वितळायची आहे. ओके, आणि ह्याच्यात तुम्ही काय केलंय? हे ह्याच्यामध्ये ना मी एप्रिकॉटला एक चम्मच साखर आणि 1 चम्मच दूध टाकून 4 तास भिजत घातले. अजून एक माझा विचार म्हणजे अजून एक शंका. हां जी. हे काय, मी हे पहिल्यांदाच ऐकतोय काय? हां, हेझलनट पेस्ट आहे जे तुम्ही बाजारात भेटतात आणि हे खूपच मतलब हेल्दी आहे मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण. हेझलनट खूपच चांगलं एक ड्रायफ्रूट भेटतंय आणि ते ड्रायफ्रूटची पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि खूपच म्हणजे या कॉम्प्लिमेंट भेटते या डिश मध्ये तुम्ही टाकलं की. बरं, म्हणजे टेस्ट आहे त्याला, वेगळी खूप चांगला टेस्ट आहे. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करणार तुम्ही आधी? व्हेरी फर्स्ट आपण चॉकलेटची केसेस बनवूया. हे असं केस शेपचं बाजारात भेटतंय, ते मोल्ड आपण आणूया. त्याच्यामध्ये आपण हे जे चॉकलेटची आपण मी वितळली आहे चॉकलेट, ते आपण ब्रशने त्याच्यावरती लावूया असं. ओके, हे आपण याच्यावरती असं लावून टाकूया. आता मी हे पहिला कोटिंग लावलं आहे आणि मग त्याला आपण फ्रीझरमध्ये सेट करणार आहोत 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं सेट केल्याच्या नंतर परत त्याला बाहेर काढायचं आणि परत अजून एक कोट, असं 3-4 कोट त्याला लावायचे आहेत. आणि थिक आपल्याला जे बेस बनवायचं ते खूप थिक पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला चॉकलेटचा कप हवाय? हा बिलकुल, आपण कारण त्याच्यामध्ये आपण आपला डेझर्ट सर्व करणार आहोत म्हणून ते थोडं थिक पाहिजे, मजबूत पाहिजे. 4 कप बनवून घेतलेले आहेत जे अतिशय कडक आहेत. फेकून मारले तर खोक पडेल इतके आता ते कडक झालेले आहेत. ओके, आता काय करायचं मला सांगा? आता आपण हे कप जे रेडी केले त्याला मी एकदम चांगलं कोटिंग लावलंय म्हणजे एकदम थिक झालं आहे. आणि आता ह्याच्या आत आपण जे स्टफिंग करणार आहोत ते आपण रेडी करूया. अंदर का माल. हां जी. याच्यामध्ये आपण जे एप्रिकॉट पेस्ट आहे ते जर्दाळूची पेस्ट. जेवढी जर्दाळूची पेस्ट घेतली तेवढ्याच प्रमाणात आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत. ओके, थंड आहे बरं का ते. ओके, आता तुम्ही मला थोडी हेल्प करताय का? काय करू? तुम्ही ह्या केसेस मध्ये हे आपली हेझलनट पेस्ट आहे, मी याला बीट करते तोवर तुम्ही ह्याला जरा लावून टाकताय का? हा, असं चांगला असं हातून लावून टाकतात. ओके, आता हे बघा एकदम छान असं मिक्स झालं आहे. आता हे तुम्ही जे लावलं आहे ना, मी त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरते जे आपण आता मिक्स केलेलं आहे. ओके, तुम्ही खरंच खूप चांगलं व्यवस्थित लावलंय हेझलनट पेस्ट. ही जी एप्रिकॉटची पेस्ट आहे ते तुम्ही आता कधी बनवलं आणि थोडी जास्त झाली तर अशी पेस्ट तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता आणि ते 3-4 महिने काही खराब नाही होत फ्रीझरमध्ये. आता याला सगळ्यांना एकदम व्यवस्थित भरून आपण सेट करायचं आहे. पण आता मी असंच तुम्हाला दाखवून देते. सेट करायचं म्हणजे किती वेळ ठेवावं लागतं? हे साधारणतः तुम्ही 2 तास तरी ठेवलं ना फ्रीजमध्ये. आणि फ्रीजमध्ये का फ्रीझरमध्ये? फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 तास आणि फ्रीझरमध्ये ठेवलं तुम्ही तर त्याला ऍटलिस्ट 15-20 मिनिटं तरी ठेवा. हां जी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे संत्र्याचे पीस आहेत ते टाकायचे. संत्र्याचे पीस टाकताना एक जरा लक्ष ठेवायचं की संत्र्याचा जे ज्यूस आहे कुठला बी थोडासा बी रस्सा त्याच्यात जाता कामा. पण संत्र्याच्या ऐवजी आपण सफरचंद किंवा असं द्राक्ष चिरून. हा, ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरात असलं. पण दिस इज द करेक्ट, व्हेरी गुड कॉम्बिनेशन. एप्रिकॉट बरोबर संत्र्याचं कॉम्बिनेशन अमेझिंग आहे. ओके, आता आपण ह्याच्यावरती हे बटरस्कॉचची चिकी आहे. बटरस्कॉच म्हणजे आपला जे काजू बदामाची चिकी असते ते चिकीला तुम्ही घरी आणून त्याला कुटून टाका, नाही तर बटरस्कॉचचे ग्रॅन्युल्स पण बाहेर भेटतात तर आपण ते टाकूया. त्याच्यावरती हे बटरस्कॉचचे ग्रॅन्युल्स आहेत त्याला मी थोडं कुटून टाकलं आहे. ते आपण टाकू याच्यात. आता तुम्ही मला फ्रेश क्रीम देताय? हो.
ओके. आणि मग त्याच्यावरती आपण हे पीच अँड ॲप्रिकॉट क्रश आहे, जे बाजारात तुम्हाला इझिली भेटतं, ते मिळतं. अजून थोडंसं एनहान्स करायला टेस्टला आपण हे त्याच्यावरती लावूया. पण एक लक्षात ठेवायचं की तुमचं जे खालचं आपण आता तुरंत सजवतो, तुमचं खालचा डेझर्ट एकदम चांगला सेट व्हायला पाहिजे, मगच तुम्ही हे वरचं डेकोरेशन करा. म्हणजे त्याच्या आधी करायचं नाही. ओके. आणि मग आपण ह्याच्यावरती ही वर्मसाली इझिली कलरची बाजारात भेटते, तुम्ही हे टाकू शकतात. आणि हे माझे फेवरेट मी हे टाकते. क्या बात है. आणि आपण आता याला सर्विंग डिश, सर्विंग प्लेट मध्ये घेऊया. क्या बात है. कसं दिसतंय? अगदी बघत राहू नका, साहित्य आणि कृती लिहून घ्या. हा. ॲप्रिकॉट रिपल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जर्दाळूची पेस्ट, संत्र्याच्या फोडी, बटरस्कॉच फ्लेवरची चिक्की, हेझलनट पेस्ट, पीच आणि ॲप्रिकॉटचं मिश्रण, फ्रेश क्रीम, सिल्वर बॉल्स, कलर्ड वर्मिसेली आणि मेल्टेड चॉकलेट. कृती: प्रथम मोल्ड्सना मेल्ट केलेलं चॉकलेट ब्रशने लावून घ्यावं आणि मोल्ड्स फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावेत. जर्दाळूची पेस्ट आणि फ्रेश क्रीम हे मिश्रण एकजीव करावं. मोल्डमध्ये सेट झालेल्या चॉकलेटला हेझलनट पेस्ट लावावी, त्यामध्ये जर्दाळूची पेस्ट आणि क्रीमचं मिश्रण लावून मोल्ड्स फ्रीजमध्ये ठेवावेत. सेट झाल्यावर त्यामध्ये संत्र्याच्या फोडी, बटरस्कॉच चिक्की आणि फ्रेश क्रीम घालावं. त्यावर पीच आणि ॲप्रिकॉटचं मिश्रण, कलर्ड वर्मिसेली आणि सिल्वर बॉल्सचं गार्निशिंग करावं.